राज्यातील महिला आणि मुली सुरक्षित राहू दे, गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण होऊ दे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी घातलं श्री गजानन महाराजांच्या चरणी साकडं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज गुरुवारी शेगाव येथे पहाटेच श्री संत गजानन महाराज समाधींचे दर्शन घेतलं. यावेळी राज्यातील महिला, मुली आणि चिमुरड्या सुरक्षित राहू दे, गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण होऊ दे, असं साकडं आमदार रोहित पवार यांनी श्री संत गजानन महाराजांना घातलं आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे साइन दैनिक खबरे शामतकने. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहितदादा पवार काय म्हणाले आपणच ऐका. देवसंस्थांबद्दल एका वाक्यात काय सांगाल? शिस्त, आस्था, लोकांचा विश्वास आणि समता आणि बंधुभावाचा शिकवण हे आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आत्ताच सकाळी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याबरोबर समाधी दर्शन घेतलेलं आहे, स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे आणि इथं येऊन अख्ख्या महाराष्ट्रातील लोक इथे येत असतात, चांगल्या भावनेने येत असतात आणि त्यांच्याशी सुद्धा तिथं संवाद हा होत असतो. त्यामुळे अख्खा महाराष्ट्र इथं आपल्याला भेटतो. महाराष्ट्रात काय चाललं हे आपल्याला त्या ठिकाणी कळतं आणि संस्थान ज्या पद्धतीने इथं चालवलं जातं फार सुंदर आणि शिस्तीत चालवलं जातं आणि इथं अनेक सेवेकरी हे स्वामींच्या प्रती असणारी सेवा त्या ठिकाणी करत असतात. या सगळ्या गोष्टी अनेक वेळा मी इथं आलेलो आहे आणि इथे येऊन दर्शन घेऊन या वातावरणाचा त्या ठिकाणी प्रेरणा घेतली या वातावरणातून. दादा, राज्यातली परिस्थिती बघता महिलांसाठी आणि चिमुरड्या मुलींसाठी काय साकडं घातलं गजानन? नाही, एकतर जी शिस्त पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये, कायदा व सुव्यवस्थेची जी परिस्थिती पाहिजे ती दुर्दैवाने आपल्या या महाराष्ट्रामध्ये नाही आहे. त्यामुळे स्वामींकडे नतमस्तक होऊन हीच इच्छा व्यक्त केली की लोकांच्या हितासाठी लढण्याची ताकद आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी मिळावी आणि या सरकारला कुठेतरी एक बुद्धी मिळावी की कुठेतरी राजकारण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून लोकांच्या हितासाठी खऱ्या अर्थाने काम केलं पाहिजे आणि लोकांना सेवा देणं हेच अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. ते शेतकरी असो, कष्टकरी असो आणि आजच्या काळामध्ये महिला व मुली यांची सुरक्षितता अतिशय महत्त्वाची आहे. दररोज कुठली ना कुठली ती घटना ही घडत आहे आणि ही आपल्या महाराष्ट्राला कुठेतरी ज्या घटना घडत आहेत महिलांच्या बाबतीत त्या महाराष्ट्राला न शोभणाऱ्या आहेत. त्यामुळे एकतर या सर्व गोष्टींच्या बाजूला लढण्याची ताकद ही आम्हा सगळ्यांना द्यावी आणि सरकारला बुद्धी मिळावी. साइन दैनिक खबरे शामतकसाठी अशोक जसवानी, शेगाव, बुलढाणा.